नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे. यापूर्वी सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. परंतु आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमच्या बाळाला प्रेमाने कुशीत घेताय का? ही गोष्ट अगदी छोटी आहे, खूप सामान्य आहे, परंतु बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वाची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला प्रेमाने कुशीत घेण्याचे काय फायदे आहेत, त्यामुळे बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासावरती कसा परिणाम होऊ शकतो, बाळाला संवाद साधण्याची योग्य पद्धत काय, या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. लहान मूल एखाद्या छोट्या रोपासारखं असतं. वेळच्या वेळी त्याला जर आपण प्रेमाने कुशीत घेतलं, गोंजारलं तर त्याच्या विकासामध्ये एक आमूलाग्र बदल दिसून येतो. मुलांना प्रेम, आपुलकी मिळते. लहान मुलांना नावं ठेवण्यापेक्षा, टोचून बोलण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा गोष्टी कशा पद्धतीने समजून सांगणं गरजेचं आहे, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, याबद्दल आज आपण बोलूया. लहान मुलांना प्रेमाचा अर्थ समजण्याआधी नुसत्या स्पर्शामधूनही प्रेम जाणवतं. लहान बाळ इतकं छान आणि गोंडस असतं की पालकांना केवळ स्पर्शाने प्रेम व्यक्त करणं अगदी सहज जमतं. जवळ घेऊन बाळाचा पापा घेणं, त्याला कुरवाळणं, मायेने पाठीवरून हात फिरवणं, या गोष्टी बाळाला आवडतात. त्यामुळे बाळाचा आणि त्याच्या पालकांचाही दिवस खूप छान जातो. तुम्ही कितीही कामात असाल तरी जेव्हा बाळाला जवळ घ्यावं वाटत असेल त्यावेळी त्याला जवळ घ्या, कुरवाळा, माया करा, खेळा. या गोष्टी बाळासाठी आणि आपल्यासाठी दिवसभर सुखावणाऱ्या असतात. त्यामुळे थोडा वेळ तरी दिवसभरात तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता, जेणेकरून बाळही तुमच्या कलेने दिवसभर वागेल. लहान मुलांसाठी खास वेळ काढणं हे त्यांच्यासाठी खरं तर बक्षिसासारखंच असतं. आपलं मूल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि तुझ्यासोबत मला वेळ घालवणं आवडतं असं सांगण्यासारखं आहे. मुलांना हे सांगणं आणि ऐकून घेणं खूप खास आणि सुरक्षिततेची, आत्मविश्वासाची भावना देतं. त्यामुळे आपल्या मुलांसाठी ही गोष्ट आवर्जून करा. मग मुलांसाठी खास वेळ काढणं म्हणजे काय, तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून त्यांच्यावरती सतत टीका टिप्पणी करणं, त्यांच्यात सतत सूचना देणं हे आहे का? तर असं अजिबात नाही. मुलांमध्ये मूल होऊन खेळणं आणि ज्या गोष्टी ठरवल्या असतील त्या पद्धतीने त्या पूर्ण करणं, कुठलीही सूचना नको, कुठलीही कुरकुर नको, फक्त खास ते म्हणजे म्हणतील त्या गोष्टी त्यांच्याप्रमाणे करा. मग पहा, तुमचं मुलंही कुठलाही हट्ट न करता प्रत्येक गोष्ट तुमची ऐकेल. आणि मुलं जेव्हा मोठी होतील त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधणं, पालक आणि मुलांमधील बॉन्डिंग टिकून राहणं हे लहानपणापासूनच या गोष्टीमुळे मदत करणारं ठरले. बाळ लहान असताना पालक अखंडपणे त्याचं कौतुक करत असतात. रांगताना, पाऊल टाकताना, अगदी ढेकर देताना सुद्धा, झोपेत असताना आपण त्याचं कौतुक करतो. पण मुलं मोठी झाल्यावर हे कौतुकाचे शब्द बदलतात. सकारात्मक बाजू घेण्याऐवजी आपण जास्त नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ लागतो आणि त्याच टिप्पणी मुलांसमोरही करू लागतो. 10 पैकी 5 मार्क मिळाले तर 5चं कौतुक करण्याऐवजी 5 मार्क कमी पडल्यावरती टीका करू लागतो. कौतुकाचे शब्द ऐकण्याची सवय असलेल्या मुलांना टीका केली की जिव्हारी लागते. तू चांगला मुलगा आहेस किंवा मुलगी आहे, कौतुक कधीही करू नका. लहान मुलांच्या बाबतीत ते ठीक आहे, पण किशोर वयातल्या मुलांना ते उपयोगी नाही. त्यांनी एखादं चांगलं काम केलं असेल आणि कौतुकाची अपेक्षा करत असतील तरच कौतुक करा. कौतुकाचे शब्द सार्थ, न्याय असले पाहिजेत, ते प्रामाणिकपणे उच्चारलेले असले पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठलाही बडेजाबापणा नसला पाहिजे. मुलांनी चांगलं काम करता क्षणी ते लक्षात ठेवून लगेच त्याचं कौतुक करा. मग ते शब्द लहान मुलांना सुखावणारे ठरतील आणि त्याच वेळी तिथेच सोडून पुढच्या कामासाठी मुलांना प्रोत्साहन द्या, म्हणजे ते जोरदार तयारीला लागतील. मुलं लहान असेपर्यंत पालक त्यांची अखंड सेवा करत असतात. अशा वेळी तुमच्या लहानशा कृतीने हे मुलांना भरपूर आनंद होतो. काही मुलं खूप संवेदनशील असतात, तर काहींना पालकांनी आपल्यासाठी किती केलं ते तपशीलवार आठवत नाही, असेही होऊ शकतं. परंतु काही काळानंतर या गोष्टी बदलायला हव्यात. आई आणि बाबा प्रत्येक वेळी आपल्यासाठी हजर नसतील, ही गोष्ट मुलांना समजायला हवी. त्यामुळे प्रेमाची लालूच दाखवून त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकणार नाहीत. जर तू असं केलं नाहीस तर मी असं करणार नाही, असं कधीही म्हणू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली कृती त्यांच्या वयोमानानुसार असायला हवी आणि ती बदलायलाही हवी.
4 वर्षाच्या मुलाला आपण गादी घालून देऊ, पण 10 वर्षाच्या मुलासाठी नाही. लहान मुलांसाठी आपण प्रत्येक गोष्ट त्याच्यासमोर त्याच्यासाठी सोयीस्कर होईल अशी तयार करून ठेवू. परंतु मूल जसं जसं मोठं होईल तशा तशा या गोष्टी बदलणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्या स्वतः सहजपणे करणं शिकवणं गरजेचं आहे. तरच आपलं बाळ स्वावलंबी होऊ शकेल. काही पालक प्रेमाच्या भाषेचा जरा जास्तच उपयोग करतात, परंतु हे प्रत्येक वेळी उपयोगी ठरतं असं नाही. आपल्या मुलाला काही वेळा काही गोष्टी ठामपणे सांगणं, त्यातील चुका दाखवणं हे देखील तेवढंच गरजेचं असतं. काही पालक मुलांना बक्षीस देण्याची सतत सवय लावतात. मग अशा मुलांमध्ये बक्षीस हे कशाच्या तरी बदलीत असतं हा एक समज होतो किंवा त्यांच्यासाठी ती लालूचच होते. अशा वेळी पालकांनी अधिकच सावध असायला हवं. मुलांवरती सतत बक्षिसांचा वर्षाव करू नका, नाहीतर तुमचं मूल व्यवहारी आणि जास्त हिशोबी बनेल. मुलाला दिलेलं बक्षीस हे कोणत्याही उद्देशाने किंवा हेतूशिवाय असेल तर ते त्याला जास्त आवडेल. किंवा एखादी गोष्ट उत्कृष्ट केली तर त्याच्यासाठी दिलेली शाबासकी हेच त्याच्यासाठी बक्षीस असेल, हे देखील लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे मुलांना प्रत्येक वेळी बक्षिसाची लालूच देऊ नका. काही वेळा पालकांनी निशब्दपणे परंतु हावभावाने प्रतिक्रिया व्यक्त करावी. चेहऱ्याचा हावभावाने, डोळ्यांनी किंवा नुसत्या हुंकाराने कसं वागावं हे देखील सांगावं. अशा वेळी बाहेर समाजामध्ये मुलांना फक्त देहबोलीने नियंत्रण प्रभावीपणे मिळवता येणं हे देखील पालकांकडे कौशल्य असायला हवं. तरच बाहेरच्या लोकांमध्ये आणि मुलांना आपण सहजरित्या आणि त्यांचा कोणत्याही प्रकारे मनावरती परिणाम होणार नाही अशा पद्धतीने सांगू शकतो. लहान मुलांना काय करावं, कसं वागावं, कसं बोलावं हे आपण त्यांना सतत सांगतो, परंतु आपलं वागणं कसं आहे हे आपण साफ विसरून जातो. त्यामुळे मुलांना शिकवत असताना पालकांनी हे स्वतः या गोष्टी अंमलात आचरणात आणणं गरजेचं असतं आणि बऱ्याच गोष्टी आपली मुलं आपल्याकडे बघून शिकत आहेत ही गोष्टही लक्षात घेणं गरजेचं असतं. मुलांना शिकवणीतून धडे देताना कधी कधी हेतू पुरस्कार स्पष्ट नसतो. त्याचा परिणाम त्यांच्या विकासावर, स्वप्रतिमेवर, आत्मविश्वास मिळवण्यावर आणि ध्येयप्राप्तीवरही होऊ शकतो. सांगण्याचा हेतू स्पष्ट नसेल तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट सतत सूचना देऊन मुलांना सांगत असाल, परंतु त्यातून मुलांना काय नुकसान होऊ शकतं, त्याच्या भविष्यासाठी त्या गोष्टी कशा प्रकारे घातक आहेत हे तुम्ही मुलांना सांगितलं नाही, तर त्या सततच्या सूचनांमुळे मुलांच्या मनामध्ये राग भरू शकतो आणि माझ्यावरती सतत टीकाटिप्पणी होते असे मुलांना वाटू शकते. आई बाबा आपल्याला फक्त टोचून बोलतात, रागवतात, आपल्या चुकांमध्ये जास्त लक्ष देतात हा समज मुलांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर मुलांना एखादी वागण्यातील गोष्ट बदलण्यासाठी सांगत असाल तर ते का बदलणं गरजेचं आहे हे देखील मुलांना समजून सांगणं, पटवून देणं गरजेचं आहे. तरच सांगण्याचा फायदा होईल आणि त्यामध्ये बदल होईल. लहान मुलांना कोणतीही गोष्ट सांगताना त्यामध्ये तुमचा ठामपणा असायलाच हवा. त्यामध्ये मुलाचा कुठल्याही पद्धतीने अपमान किंवा त्याच्या विचारांवर आपण जबरदस्ती करत आहोत असा भाव नको. ठामपणे सांगणं, थोडासा लवचिकपणा असायला हवा. मुलांना काही गोष्टींमध्ये थोडीशी सूट देऊन त्यातील चुका त्यांना स्वतः समजून उमजून घेणं आणि त्यामध्ये बदल करण्याचं स्वातंत्र्यही देणं गरजेचं असतं. लहान मुलांना ज्यावेळी तुम्ही अशी एखादी गोष्ट समजून सांगत असाल त्यामध्ये तुम्हाला बदल हवा असेल तर अशा वेळी मुलाला प्रेमाने कुशीत घ्या. हा स्पर्श त्यांना सांगितलेली प्रत्येक गोष्ट सकारात्मकपणे स्वीकारायला मदत करेल. लहान मुलांना सांगत असताना तुम्ही स्वतः खंबीर राहा. ठामपणे त्या गोष्टी सांगा. त्यातून होणारं नुकसान मुलांना समजेल अशा भाषेत समजवा. अशा वेळी इतर मुलांशी तुलना आपल्या मुलाशी कधीही करू नका, कारण मुलं ती टिप्पणी निगेटिव्हपणे घेण्याची शक्यता यावेळी जास्त असते आणि त्यातून सार्थ काहीच होणार नाही. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये बदल हवा आहे तो होण्याऐवजी त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता अशा वेळी जास्त होते. आपल्या बोलण्यामध्ये तू आता लहान नाहीये, पोरकटपणा करू नकोस, आळशीपणा करू नको, आटप लवकर, जास्त अभ्यास कर, तुझ्या वयाची मुलं बघ किती अभ्यास करतात, तू उत्कृष्ट असायलाच हवं, असं मूर्खासारखं राहिलेलं मला चालणार नाही, मला खुश कर तरच मी तुला हे देईल, तू जन्माला आल्यापासून माझं असंच झालं, तुझा बायकोनच खराब आहे, तू काहीच कामाचा नाहीस, तू असा कसा रे मूर्ख, एकही काम तुला धड कसं जमत नाही, तुला कधी काही जमणारच नाही की नाही. अशा गोष्टी मुलांचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी प्रोत्साहन देतात. रुची, सकारात्मकता सगळं घालवण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे लहान मुलांशी बोलताना या वाक्यांचा वापर कधीही करू नका.
कारण त्यांच्या मनावरती या गोष्टी खूप ठामपणे रुजतात आणि मी असाच आहे हे त्यांचा समज होतो. मुलांनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या यासाठी हे वाक्य बोलत असाल तर त्याचे 100% उलट परिणाम होतील. त्यामुळे अशी वाक्य मुलांना कधीही सांगू नका. लहान मुलांना कोणतीही गोष्ट सांगत असताना मुलांवरती कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. लहान मुलांना जर आपण सतत अशा पद्धतीने बोलत असू तर ते मुलं जास्त कोडगी आणि निडर बनतात. मूल स्वतःचा मनाचा असा समज करतं की आई बाबा असं म्हणत आहेत म्हणजे खरंच मला हे येत नाही आणि मला कधी ते जमणारही नाही, मी असाच राहणार आहे आणि मी असाच आहे. त्यामुळे आपण आपल्या बाळाच्या भविष्यासाठी हे अजिबात करू नका. अशी मुलं मोठी झाल्यानंतरही त्याच विचारांमध्ये वावरत राहतात. मुलांचे संगोपन करणं हे अत्यंत महत्त्वाचं, आव्हानात्मक आणि अवघड काम आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार बारकाईने करणं, त्यामध्ये बदल करणं आणि त्या पद्धतीने वागणं गरजेचं असतं. मुलांचं संगोपन हे खूप दमवणारं, थरारक, हताश करणारं, आश्चर्य करण्यासारखं, राग येण्यासारखं आणि गमतीचंही काम आहे बरं. जर ते व्यवस्थित क्रमाने, व्यवस्थित काळजी घेऊन आणि ठराविक नियम पालन करून केलं तर उत्तम होतं. परंतु जर त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर पुढे चालून मोठ्या अडचणींना त्या पालकांना आणि मुलांनाही तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे मुलांचं संगोपन करत असताना त्यांना पुरेसा वेळ देणं, लहान मुलांना प्रेम, माया देणं, प्रेमाने जवळ घेणं, आवश्यक तिथे कौतुक करणं, आवश्यक तिथे रागवणं, रोख देणं, खंबीरपणे, ठामपणे काही गोष्टी समजावून सांगणं, नियम बनवणं, ते अंमलात आणणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टी पालकांनी स्वतःबद्दलही लक्षात ठेवाव्या. आपल्या मुलं जशा पद्धतीने वाढवायचे आहेत त्या पद्धतीचं आचरण स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्येही करावं. यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा आपल्या मुलाला प्रेमाने कुशीत घेऊन कोणतीही गोष्ट सांगता ती त्याच्यासाठी प्रमाण बनते. त्यामुळे आपल्या मुलाला योग्य पद्धतीने वाढवायला एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाला प्रेमाने कुशीत घेताय ना आणि यातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित व्हावी यासाठी प्रयत्न करताय ना. तर मग काय, आवडला ना हा व्हिडिओ? आशा आहे या व्हिडिओमधील बरीचशी माहिती आपल्याला दैनंदिन जीवनात मुलासोबत कसं वागावं यासाठी महत्त्वाची आणि उपयुक्त ठरली असेल. सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. सोबत असणाऱ्या बेल बटन दाबायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.